नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्याही व्हिडिओमध्ये मी गावाकडचे कारले आणि चुलीवरचं मस्त खमंग अशी कारल्याची भाजी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मी खूप पुढे जाऊ शकते, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ते कारले घेतलेले आहेत, गावाकडची कारले, गावरान कारले आहेत पाहू शकताय। आणि कवळे कवळे कारले आहेत, आत्ताच तोडून आणलेत सासूबाईंनी वेलाचे। तर घरीच वेल लावलेला आहे, त्याचे कारले मस्त तोडून आणलेले आहेत। आता मी याला धुवून घेणार आहे। पहिल्यांदा फुवारणी वगैरे काहीच नाही, नॅचरल पद्धतीने आलेले हे कारले वेलाचे आहेत। तर आत्ताच सासूबाईने तोडलेत, आता मी त्याला मस्त धुवून घेते। पाहू शकता अशा प्रकारे अगोदर कारले धुवून घ्यायचे। नंतर जर तुम्ही कारले धुतले तर काय होतं, कडवटपणा जास्त वाढतो कारल्यांचा। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अगोदर कारले स्वच्छ धुवून घ्यायचे, घासून अशा प्रकारे। त्याच्या शिरा असतात, शिराच्या आतपर्यंत माती बसते किंवा धूळ असते, म्हणून आपल्याला अगोदर धुवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी इथे मस्त कारले धुवून घेतलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढलेले आहेत। तुम्ही पुसून घेऊ शकता, पण पुसून घेण्याची काहीच गरज नाही आहे, तितकं काही पाणी राहिलेलं नाही आहे। आता आपल्याला ह्या कारल्याला कापून घ्यायचं आहे। तर स्वच्छ धुतलेले आहेत, आता मी विळीने कापून घेणार आहे। तर गावाकडे असल्यामुळे मी काही स्टँड नेला नव्हता, तर कोणीच मोबाईल पकडायला पण नव्हतं, म्हणून मी एका हाताने तुम्हाला अगोदर कारली कापून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे विळी घेतलेली आहे, पुढे प्लेट ठेवलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आता पाहायचं आहे मध्ये किडलेलं वगैरे आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कारला आता कापून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी अशा प्रकारे कापतीये, तर गोल गोल आकार कापते। कवळे आहेत, मध्ये बिया वगैरे तितक्या नाही आहेत, म्हणून त्याच्या बिया मी आतमधल्या काढणार नाही, अशाच मी भाजी करणार आहे। तर अशा गोल गोल आपल्याला कारले अगोदर कापून घ्यायचे आहेत। तर पाहू शकताय मी अशा प्रकारे आता सगळी कारली जी आहेत कापून घेणार आहे। किडलेलं वगैरे असेल तर तुम्ही काढून टाकू शकता। पाहू शकताय मी ते एक कारला अशा प्रकारे तुम्हाला कापून दाखवलेला आहे आणि अशाच प्रकारे आता कारले आपल्याला जे आहेत कापून घ्यायचे आहेत, पाहू शकताय। तर आता इथे सगळे कारले मी कापून घेतलेले आहेत, इतके कारले आता कापलेले आहेत। आपल्याला एवढे भाजी आता करून घ्यायची कारल्याची। आणि मध्ये पाहू शकताय बिया नाही आहेत, एकदम असं नरम आहे आणि ते लगेच असं आपण भाजल्यानंतर हे होऊन जातं, म्हणून मी आतमधलं काहीच काढणार नाही आहे। जसेच्या तसं आता मी ह्याची भाजी बनवणार आहे। तर इथे भाजी बनवण्यासाठी मी खोबर आणि शेंगदाणे आणि लसूण अगोदर वाटून घेणार आहे। तर अगोदर इथे मी काय केलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, भाजल्यानंतर खलबत्त्यात वाटून घेणार आहे। आता शेंगदाणे छान वाटून घेऊया, जास्त बारीक नाही, खलबत्त्यामध्ये ओबडधोबड छान याचं वाटून घेते अशा प्रकारे। शेंगदाणे, खोबर आणि इथे मी लसूण 4 ते 5 पाकळ्या वापरलेल्या आहेत, ते सगळं ठेचून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर चुलीवर आता जाळण घातले, मस्त जाळ लावलेला आहे, खालून वरून ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर आता टाकायचे आपल्याला कारले। तर आता कारल्याला भाजून घ्यायचं आहे। आता वरून आता तेल टाकूयात। तर 1 चमचा तेल टाकलेला आहे मी। त्या तेलामध्ये आता खरपूस असे छान कलर येईपर्यंत किंवा कारल्यावर डाग पडेपर्यंत, काळे काळे डाग पडतात ना, तोपर्यंत आपल्याला कारले भाजून घ्यायचे आहेत। आता छान भाजून घेऊयात। चुलीवरचे भाजल्यानंतर काय होतं, मस्त असे नरम छान भाजल्या जातात आणि गॅसवर काय होतं, एकदम स्पीड करतो आणि ते करपतात, जास्तीत जास्त करपतातच, म्हणजे असे आतमधून असे छान भाजल्या नाही जात। पण चुलीवर छान अशा भाजल्या जातात सगळीकडून। आपल्याला जितका जाळ पाहिजे आपण तितका लावू शकतो आणि छान भाजल्याही जातात। खमंग कोणती भाजी असो चुलीवरची खमंग लागते। आणि लहानपणापासून आम्हाला कसं चुलीवरचं खाऊन सवय आहे, गॅसवरचं तितकं मला आवडत नाही। गावी गेल्यानंतर मी चुलीवरची भाकर, चुलीवरची भाजी अशाच खाते। आईला म्हणते चुलीवरचं बनव, कारण इकडे गॅसवरचं खाऊन कंटाळा येतो, चुलीवरचं खायला खूप आवडतं। आणि मी सासरी गेल्यावर जास्तीत जास्त चुलीवर करण्याचा प्रयत्न करते। आता इथे पाहू शकताय छान कारले भाजून घेतलेले आहेत मी आणि कारल्यावर डाग आलेले आहेत, मस्त भाजल्या गेलेले आहेत। थोडंसं अशा प्रकारे पसरवून ठेवा, म्हणजे छान भाजल्या जातील। आता कारले पाहू शकताय मस्त भाजल्या गेलेले आहेत, जास्त भाजण्याची काहीच गरज नाही आहे।
आणि एकदम गावरान कारलेले आहेत। हे गावरान जास्त कडू असतात म्हणतात, पण अशा प्रकारे करून बघा, बिलकुल कडू लागत नाहीत। आता मस्त भाजल्या गेलेत, मी साईडला काढून घेते। तवा मी साईडला ठेवलेला आहे, तिथे एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे तेल। तर तेल इथे मोठे 2 चमचे टाकलेले आहेत। तेलाला गरम होऊ द्यायचं, त्याच्यानंतर जिरे टाकायचं, जिऱ्याला छान फुलू द्यायचं। त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला लसूण। तर लसूण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अर्धा चमचा जिरे टाकून ठेचून घेतला होता, ते टाकलेलं आहे। आता आपल्याला परतवून घ्यायचे तेलामध्ये छान जिरे। त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे। तर छोटासा सुकं खोबरं तुकडा घेतला होता, ते पण मी कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये, ते टाकून घेतलेलं आहे। आता खोबरं कच्चं होतं, सुकं होतं, म्हणून आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे। छान तेल सुटतं खोबरमुळे। पाहू शकताय खोबरचा कलर चेंज झालेला आहे आणि छान कडल्या पण गेलेला आहे। आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, जे आपण जे खलबत्त्यात वाटून बाजूला ठेवलं होतं ते। शेंगदाण्याचं कूट पण छान तेलामध्ये परतवून घेऊया। पाहू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे। आता शेंगदाणे पण छान असे परतल्या गेलेले आहेत। तुम्ही शेंगदाणे तेलामध्ये नाही टाकलं तर भाजी ही पांढरट कलर येतो भाजीला, म्हणून काय करायचे, तेलामध्ये अगोदर शेंगदाण्याचं कूट परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टाकायचं, इथे मी टाकणार आहे काळं लाल तिखट टाकणार आहे। काळं लाल तिखट वापरतात। काळं लाल तिखट कसं बनवायचं, भाजून मिरच्या बनवतात काळं लाल तिखट, तर ते घातलेलं आहे अर्धा चमचा। त्याच्यानंतर इथे अजून घातलेला आहे अर्धा चमचा आपलं जे धने असतात, धने पावडर घातलेला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले अजून वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। आता सगळे मसाले परतवून घेतले तेलामध्ये। त्याच्यानंतर टाकायचं आहे आता आपल्याला कारले, जे भाजून आपण साईडला ठेवले होते, ते कारले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याचं छान कोटिंग आलं पाहिजे या कारल्यांना। तर अजून तेलामध्ये परतवून घेऊयात कारले टाकून, आणि 2 मिनटं परतल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता आता छान परतल्या गेलेला आहे, मस्त कोटिंग आलेला आहे, आतपर्यंत मसाला गेलेला आहे ल्याच्या। आणि असं जर सुकी भाजी जरी तुम्ही काढून घेतली साईडला मीठ टाकून वगैरे, तर खूप टेस्टी लागते, बिलकुल कडू लागत नाही। तर इथे पाणी टाकते, सासऱ्यांना वगैरे जास्त घट्ट भाजी नाही आवडत, थोडंसं तरी पातळ पाहिजे, म्हणून मी इथे थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला टिफिनला वगैरे न्यायची असेल तर एकदम पाण्याचा शितोडा द्यायचा आहे आणि मस्त मीठ टाकून झाकून ठेवायचं आहे। मोकळी भाजी होते, तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता। तरी त्या थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, मी पातळ थोडी करणार आहे भाजी, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आता मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला ह्याला उकळी आणून घ्यायची, तर खळखळ उकळी आणायची आहे, 4 ते 5 मिनटं आपल्याला। तर आता अर्ध झाकण ठेवलं आहे, खळखळ उकळी आलेली आहे, पाहू शकताय। मी 2 मिनटं छान उकळी येऊ दिली त्याला, आणि आता कारले मस्त शिजल्या गेलेले आहेत, आणि भाजीचा कलर पाहू शकताय तुम्ही किती मस्त आलेला आहे, आणि वास भाजीचा खूप मस्त वास येतोय, खूप चविष्ट अशी झाली होती। आणि आता मस्त कारले आपण भाजल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला, मस्त शिजलेली आहे। आता ह्याला खाली उतरून तुम्हाला दाखवते, वाफेमुळे तुम्हाला दिसत नसेल, पण टेस्टी खूप झाली होती, बिलकुल कडू झाली नव्हती। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा। बाय बाय।